हॅलो. आजची रेसिपीसुद्धा टिफिनचीच रेसिपी आहे. दररोज टिफिनमध्ये काय द्यायचं हा एक प्रश्न प्रत्येक आईला पडत असतो. मुलांनी आवडीने खावं आणि त्याचबरोबर त्यांना पोषणही मिळावं यासाठी आज मी बनवते झटपट आणि हेल्दी पालक चिल्याची रेसिपी. तुम्ही त्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करून तुमच्या आवडीच्या 1-2 भाज्या ॲड करून किंवा 1-2 अजून मसाले किंवा चवीचे काही पदार्थ तुमच्या मुलांच्या चॉईसप्रमाणे कमी जास्त प्रमाणात करून हा एक प्रकार टिफिनसाठी लक्षात ठेवू शकता. पालकामध्ये भरपूर लोह असतं, जीवनसत्व आणि फायबर असतं, जे मुलांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच पालक रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचा हा एक सोपा आणि साधा चविष्ट मार्ग आहे. हा चिला बनवण्यासाठी मी पालक, बेसन आणि काही साधे मसाले वापरते. कमी साहित्य, कमी वेळ आणि जास्त पोषण हीच या रेसिपीची खासियत आहे. शाळेची वेळ सकाळची असेल तर सकाळच्या घाईतही हा करणं सोपं आहे. दुपारची गडबड असेल, जेवण खूप केलेलं आहे, त्यातल्या त्यात छोटासा चिला बनवून द्यायचा आहे अगदी नाश्त्यासारखा, तर तोही तुम्ही दुपारी पटकन बनवून देऊ शकता. आणि जर का तुम्हाला संध्याकाळी मुलं खेळून आल्यानंतर त्यांना पटकन भूक लागली म्हणून काही बनवून द्यायचं असेल तर त्यासाठी हा उपाय खूप छान आहे. बाहेरून हलकीशी कुरकुरीत आणि आतून मऊसर असल्यासारखी ही वरवरची पालक होते. आता ही पालक जेव्हा वरवरची असते ना, चिल्याच्या वरती आलेली ती कुरकुरीत होते आणि आतमधली पानं अशी नरम नरम असतात, तर खायलाही मजेशीर वाटतात. सोबत जर टोमॅटो सॉस, दही किंवा हिरवी चटणी असं काहीतरी दिलं तर चव आणखीन छान लागते. माझ्या मते टिफिन म्हणजे फक्त पोट भरणं नाही आहे, तर मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण देण्याची एक संधी आहे. आता पालक चिरून घेतलाय, त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा, कांदासुद्धा घेते आहे. कांदा इथे बारीक चिरून घ्यायचा. आता मोठा मोठा कांदा ठेवला ना तर तो असा कुरकुरीत होत नाही, बारीक घेतला तर छान कुरकुरीत होतो. काय चुस्या? मग ट्यूसडे तर काय करायचं? तुला घालायचं आहे का? मग घाल. आज ट्यूसडे आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. ऑरेंज? बर बर, चला बाय. मम्मा तयार टिफिन बनवायला थांबा, मी येतो. बाय बाय. तुमच्या मेसेज इथून तुमच्या मेसेज उद्या तिच्या बंद असताना स्कूल कुठे गेली होती माहिती? तिच्या घरी मधून ती मम्मा त्या तिच्या घरी छोटा बेबी आहे. हो? कोणत्या टीचरकडे? दुसऱ्या म्हणजे टीचरला नाव असेल ना काहीतरी. मला नाही माहिती बाबा, तुझ्या टीचरचं नाव मला कसं माहिती असेल? तुमचे कोणतं नाव आहे? तुम्ही काय बेबी आहे ना? हो ना? आम्ही येतो उद्या. बेबी अभिषेकाला उद्या आठवण दिली ना बेबीला. मला नाही आठवलं त्यांचं. फ्रेंड आठवला का नाही?
काय अम्मा तो आठवला बेबी आहे ग. तो आठवला बेबी आहे. आठवला बेबी? हा आठवला आडनाव आहे त्याचं? हा आठवला नाव आहे त्याचं? नुसता आठवलं नाव. त्याचं वाचलंच आहे ते बघ. असं आहे ते एकदम छान की नाही. हा साधा सोपा अगदी पटकन होणारा चिला बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते तर तुम्ही पाहिलंच आहात. पालक घेतली, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, बेसन पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, मीठ चवीनुसार, जिरं टाकलं आहे. बाकीही बऱ्याच गोष्टी तुम्ही कमी जास्त प्रमाणात ॲड करू शकता. पराठा मी बनवते मी. असा हा अगदी सोपा आणि एकदम टेम्पटिंग दिसणारा, अतिशय चवीला छान लागणारा चिला इथे तयार झाला आहे. आता हा शूट केलेला होता त्यावेळेला आदू प्ले ग्रुपला होते. तुम्हाला प्रश्न पडेल की एवढा मोठा चिला, एवढ्याशा छोट्या मुलांना खरंच एवढा टिफिन द्यायला पाहिजे, हे खातील का? पण नाही, तुम्ही बघा हा टिफिन आत्ता मी भरते आहे आणि आता हे तुकडे तुकडे करून देते, कारण की तिला पटकन नीट खाता आलं पाहिजे उचलून म्हणून. आणि तिला ह्याच्यासोबत दही खायला खूप आवडतं, तर मी तिला बऱ्याचदा हा चिला टिफिनला देत असते आणि सोबत दहीसुद्धा देते आणि ती खूप आवडीने खाते आणि हा टिफिन नक्कीच संपून येणार आहे, मला गॅरंटी आहे. टिफिन फिनिश झाला की नाही ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळणारच आहे. पण आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. नवीन नवीन छान छान रेसिपीजच्या प्लेलिस्ट आहेत त्या चेक करा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि आजूबाजूला लहान मुलं बरीच असतात ज्यांच्या आईंची कंप्लेंट असते की आमची मुलं टिफिन खात नाहीत, भाज्या खात नाहीत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. बघा टिफिन तर फिनिश झाला. चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.